महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सोशल मीडियावर हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडमधील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ प्रकरणी आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माणिक हरिश्चंद्र फड यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल असून पिस्तुलांसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस अधिकारी विष्णू गुगे यांच्या फिर्यादीवरून परवाना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर 14 सप्टेंबर 2023 रोजी जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनोने याने पांगरी कॅम्प येथे सोशल मीडियासाठी परवाना असलेल्या 12 बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला होता। या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुणाल श्रीकांत फड यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना नसताना त्याने पिस्तुलासोबतचे छायाचित्र क्लिक करून ते सोशल मीडियावर अपलोड केले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीत कैलास फडाचे हवेत शूटिंग करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता। त्या आधारे पोलिसांनी कारवाई करत फडला अटक केली। आता बीड पोलिसांनी अशी अवैध शस्त्रे ठेवून सोशल मीडियावर दहशत पसरवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परळी, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।